उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देत असताना सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय। त्यानंतर मी विनंती करेल हरिभक्त पारायण रमेश बुवा सीताराम बुवा पाटील यांचाही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करू। यावं आपण बुवा आपलाही सन्मान आम्ही या मंचावरती करतोय। खूप चांगली स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। रामचंद्र मडवी प्रतिष्ठान ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान आपण देवाप्रमाणे करतोय। मी रमेश बुवा यांनाही विनंती करेल हरिभक्त पारायण आपण या आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा। यावं लवकरात लवकर। त्यानंतर मी विनंती करेल जयवंत लहू पाटील साहेब आपण या आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा। महेश बुधाजी पाटील साहेब आपण या व त्यानंतर भालचंद्र दादा पाटील आपण यावं आपलाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय। सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय। जयवंत लहू पाटील महेश बुधाजी पाटील भालचंद्र दादा पाटील यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय। गावदेवी हिडुटणे संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पार पडतोय आणि आता बातला सुरुवात होईल। मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ओमकारजी शेट्टी सर। धन्यवाद। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे। खरं तर आपण पाहतोय इथे फातिमा इलेव्हन जय बाबदेव पाली टीमचे ओपनिंग पेअर मैदानावरती विशाल शेळके आणि रोहित पाटील आघाडीची जोडी एक मापक लक्ष्याचा पाठलाग करायचा 30 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये आहे। सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळते विशाल शेळके मागील मॅचमध्ये धुवाधार अंदाज त्याचा पाहायला मिळाला। पहिल्याच बॉलवरती आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते का होय कंप्लीट झाली आहे। कालच्या रात्रीमध्ये एक मोठा इतिहास रचला गेला। 7 बॉल 40 धावा साहिल चव्हाणच्या बॅटमधून आल्या 47चा पाठलाग केवळ आणि केवळ 9 बॉलमध्ये जो पार करण्यात आला होता। खरं प्रेक्षक वर्ग देखील या सामन्यामध्ये हीच आस लावून बसलेली असतील या मॅचमध्ये देखील तशा दर्जाचा खेळ व्हायला हवा किंवा प्रत्येक षटकार चौकारांची आतिषबाजी प्रत्येकालाच पाहायची असते आणि ती पाहायला मिळेल का या सामन्यामध्ये। विशाल शेळकेने पहिल्याच बॉलवरती एक सिंगल आली आहे जी लेग बाईज होती। बॅटची लिडिंग आहे शॉर्ट पॉइंट लेग 30 या सर्कलमध्ये झेल बदलेला नाही आहे। फाईन लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार रन्स मिळतील 4 हा चौकार। येतोय षटकार सावला होता। डान्सिंग डाऊन द ट्रॅक आले दिशाहीन चेंडू राहिला एक्स्ट्रा आली आहे। फलकावरती 12 बनलेल्या पाहायला मिळाल्या। युवराज सिंग साठी 12 आकड्या सर्वाधिक लकीएस्ट राहिला। दुपारी 12 वाजता सेक्टर 12 मध्ये अगदी त्याचा जन्म झाला 12 डिसेंबरला। 12 हा आकडा त्याच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा होता। 6.2ची त्याची हाईट 6 गुणिले 2 केले तेही 12 झाले। अर्धशतक 12 बॉलमध्ये त्याने ठोकलेलं पाहायला मिळालं आणि सातत्याने 12 आकडा त्याच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा राहिला होता। 12 डिसेंबर दुपारी 12 वाजता 12वा महिना 12 तारीख
यावेळेला देखील दिशाहीन चेंडू राहत असताना बाला मिळतोय. वारंवार आपण पाहिलं ना तर कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाळ या संघाच्या बाजूने एकही सामन्यातील एकही क्षण झुकलेला बाला मिळाला नाही. मला वाटतं कुंडेवाळकरांनी जो काय मॅचमधला मधला जो ब्रेक राहिला राहते केवाळ आणि हरिग्राम असेल, तुम्ही जर का आमच्या तळोजा विभागामध्ये आलात, आडवा बाटणे ऑन साईडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, रन्स मिळतील 6, षटकार. सासूबाई तुमचा पोरा बघ कसा षटकार मारला षटकार. षटकार येत असताना बाला मिळतोय. 24 बनला, 24 ऑन दी बोर्ड. आडवा बाटणे झटपट पटापट चेंडू सीमारेषेच्या बाहेर, रन चेस अगदी झटपट. मॅच संपली, सामना संपवलाय षटकारानं. 30चा करायचा होता पाठलाग आणि आयोजकांचा वेळ अगदी वाचवला. कसा झटपट पटापट मॅच संपली. ती अर्थात जिंकला जातोय सामना. जय बापदेव पाली अर्थात फातिमा 11 जय बापदेव पाली या टीमने ही मॅच जिंकली. मी लक्ष वेधेन समाधान भास्कर एक दर्जेदार असा खेळाडू आयोजकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं समाधान भास्कर गेले अनेक वर्षाचं निर्विवाद असं वर्चस्व त्याचा आपण या क्रिकेट वर्तुळावरती पाहतोय. टेनिस क्रिकेटची आणि रायगडाची AK-47 समाधान भास्करला मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती यावं. चला, हँडशेक इम्पॉर्टंट आहे. लक्ष वेधेन मी दोन्ही टीम्स हँडशेक होणं, हस्तांदोलन होणं हे सर्वाधिक महत्वाचं राहील. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ही आपण इन्व्हाइट करतोय. सहा धावा देत 3 विकेट रोहित पाटीलने मिळवल्या आणि बॅटिंगला येत असताना ज्याच्या बॅटमधून बाला मिळाल्या 6 बॉलमध्ये 26 धावांची एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारा रोहित पाटील मॅन ऑफ द मॅच. या व्यासपीठावरती आपण सन्मान करत आहोत. आदरणीय बाराम पाटील शेठ यांचा शुभ सन्मान केला जाईल, तर त्यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. समाजसेवक आहेत नारायणचे आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात. मुकुंददा या जरा 2 मिनिटं व्यासपीठावरती. काकांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण हे सगळे सन्मान करतोय. या बारामशेट 1 मिनिटं फक्त आपण मॅन ऑफ द मॅच देऊयात तुमच्या हस्ते. मेडल आणि शूज या ठिकाणी आपण देतोय. मॅन ऑफ द मॅच प्लेअर थोडं पटकन या. पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. बापदेव पाली. मला नेहमी प्रश्न पडतो आणि मी नेहमी विचारतो, बापदेव पालीकर खातात तरी काय? छक्के नाही, अठ्ठे नाही, फक्त धस्से आणि त्या सोबतीनं 1 साइडेड. खरं तर फलंदाजीतला तोफखाना अख्ख्या रायगड नगरीतील सध्या जर दादागिरी बॅटिंगमध्ये कुठं आहे तर ते गाव पाली. आपण मॅन ऑफ द मॅचसाठी इथे मेडल आणि त्या सोबतीनं स्पोर्ट शूज देतोय. भालचंद्र दादा पाटील नारायण यांच्याकडनं या स्पर्धेसाठी तब्बल 3000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलं. थँक्यू सो मच भालचंद्र दादा, आपलं मनपूर्वक आभार. आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडूला देखील पुढील मॅचसाठी शुभेच्छा. चला, आपण समाधानचा सन्मान करतोय. रायगडातील एक नामवंत खेळाडू आणि त्याचा शुभ सन्मान आपण करतोय. अनिलदादा ढोपरी आणि अनिकेत ढोपरी यांच्या शुभ हस्ते. येस, 10 नंबर आहे तिकडे खाली येते, 10 नंबर आहेत. चला, काम ओके. या आपण अनिकेत आणि अनिलदादाच्या शुभ हस्ते समाधानला या ठिकाणी सन्मानित करत आहोत. रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील मोठं नाव. या मॅचमध्ये त्याची बॅट न चालणं हे पराभवाचं कारण होतं. हार्डलक समा मात्र पुढील वाटचालीसाठी AK-47 अशी दहाडती राहू दे रायगड टेनिस क्रिकेट नगरीमध्ये. याच समाधानला आपण देऊया शुभेच्छा. नाव बॅक टू क्रिकेट. या आपण बोलूयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन झाला, सन्मान झालेत आणि समालोचन कक्षातला एक छोटासा बदलाव आपल्या समोर आणि आवाज यानंतर आपल्या समोर जोडला जाईल. नेरेगावचा सागरजी मांडवकर यांचा आवाज राहुलजी चव्हाण आपल्या सोबतच. या आपण ऐकूयात सागर मांडवकर यांना. धन्यवाद.
थँक्यू सो मच. पहिलाच बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. अच्छा, गावदेवी हेडिवडने संघ तुम्ही पाहता टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि अखेर बॅटिंग करत असताना पहिलाच बॉल नितीनच्या वाटपदूर येतोय, चौकार. यावेळेला देखील मोठा फटका पार मिळतोय. इनफिल्डच्या वरनं खेचला, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही, धावांचा तोटा. बॉल जाईल दन 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 करत सीमा रेषा पार, चौकार. अन्य बलिपाड या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. तर याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालं आपल्या चिरटचे समीर काठवळे आणि हरेशजी म्हात्रे चिंचवली यांचं. तर हरेश म्हात्रे आपल्याला या ठिकाणी व्यासपीठावरती, समीर दादा आपल्याला व्यासपीठावरती आमंत्रित करतात, आमचे सर्व ऑर्गनायझर्स. तर या आपण मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावफलक 8. ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा तिसरा बॉल देखील निघाला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, अपुरे पडले प्रयत्न आणि अखेर बॉल जाईल दन 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 करत सीमारेषा पार, सलगचा हा तिसरा चौकार. तर एक या ठिकाणी येत आहे हरेशसाठी जलवा अजोबा ग्रुप आणि बबल्या पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचा विकेट हॅट्रिकला गोलंदाज आणि करणला बॅटिंगसाठी हे पारितोषिक या ठिकाणी जमा आहे. जर हॅट्रिक आली किंवा 3 षटकार आले तर त्या खेळाडूंना ते पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. विकीवरती आक्रमण चढवला, सलगचा तिसरा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर का बॅटिंग करतोय. इनफिल्डच्या बाहेर मांडण्याचा प्रयत्न होतोय. खरं तर पॉवर प्ले ऑन आहे आणि त्यामुळे तुम्ही पाहताय आता पॉवर प्ले फोडण्याचं काम करतोय भद्रावरती नितीन जाधवच्या साथीने रोशन जाधव. ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. विकी तयार होतोय पुन्हा एकदा राऊंड द विकेटनं. पुढचा बॉल खेचला ऑन साईडला, समोरच्या कक्षाच्या वरून मिड विकेटला बॉल चालला. वारशी वार्तालाप करत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. टॉप गिअरवरती बॅटिंग करतोय, भद्रावरती दाखल झालाय नितीन जाधव. 3 बॉल 3 चौकार आल्यानंतर चौथा तो देखील बाउंड्री लाईनच्या बाहेरच मारलाय. ब्लूबेरी केक शॉपचे ओनर मच्छिंद्र शेठ सोनावणे यांचं या ठिकाणी शुभागमन झालं हे दुडणे. त्यांना विनंती आहे, या आपण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय श्री मलंगड क्रिकेट असोसिएशन मान्यतेनुसार शिवसेना उपतालुका प्रमुख अंबरनाथ स्वर्गीय रामचंद्र बडवी प्रतिष्ठान ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आज दिवस क्रमांक 6 मध्ये आपण आहोत. रात्र क्रमांक 6 तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच संपट झाली, आता दुसऱ्या मॅचला सुरुवात झाली. आउटसाईडला ड्राईव्ह केला, डीपमध्ये खेळाडू पोहोचतील. दयालू कालन पोहोचले, त्यामुळे भीती एक चिके सिंगल आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आतापर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल 19 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. या मॅचमध्ये सुटकेचा मोकळा निश्वास आता विकेने सोडला असेल, कारण 4 मोठे फटके आल्यानंतर 5व्या बॉलवरती इथे सिंगल भीती आहे, त्यामुळे धावफलक 19 धावा जोडल्या जातील. साकेगिरीवरती तुम्ही पाहताय रोशन जाधव, ज्याच्या नावानं संघ ओळखला जातो, तोच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटची कडा घेतली, थर्डमॅनला खेळाडू उपस्थित, त्याला हुलकावणी देऊन बॉल मागे निघालाय. फाईन लेगचा खेळाडू पाठमोरा वाघ मिल्का वाघ. ही परिस्थिती असताना अखेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक देखना स्ट्रोक, चौकार.
थँक्यू सो मच. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अंती तुम्ही पाहताय पॉवर प्ले मध्ये 23 धाबा वसूल केल्या. त्यामुळे धावफलक टीमची टोटल वेगानं पुढे सरकते. 23 धाबा इथे मात्र 1 मिनिटात जातील. ओव्हर नंबर 2चा खेळ हर्षद भंडारी बॉडी ट्रॅकवरती दाखल होतोय. 4 ओव्हरचे 5 तुम्हाला पाहायला मिळेल आणि 4 ओव्हरच्या 5मध्ये आता धाबा किती उभारल्या जातील हे देखील चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचा विचार केला तर कित्येक वेळा एकामेकाच्या अगेन्स्ट चांगला खेळ तुम्ही त्यांचा नेहमीच पाहिला आहे. परंतु या मॅचमध्ये तुम्ही पाहताय सेकंड राऊंडची खरं तर ही सेकंड मॅच तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. टॉस जिंकत असताना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, त्यानंतर बॅटिंग बाटायला आली आहे आणि का बॅटिंग करता टॉप गेअरवरती बॅटिंग सध्या घडीला तुम्हाला पाहायला मिळेल. कारण नितीनला तुम्ही पाहिलं ज्याच्या बॅटमधून सलगचे 3 चौकार तर एक षटकार आला आहे. त्यामुळे धावफलक वेगानं फ्लाय होतो आहे. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल खेचला ऑन साईडला, बॉल जाईल वाराशी. वार्तालाप करत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे अंपायर सिग्नल नो बॉल, त्यावरती आक्रमण षटकार. याच दरम्यान प्रवीण दादा जाधव यांच्याकडनं ऑल द बेस्ट येतं टीम निवाळी पाडाला. त्यांचं देखील करूयात आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्या सोबतीनं व्यासपीठावरती शुभागमन होत आहे. राजकीय क्षेत्रातील एक सर्वाधिक मोठा विजय ज्या नावानं मिळवला, राजकीय क्षेत्रातील धुरंधर, राजकीय क्षेत्रातील दिग्गज असं व्यक्तिमत्व, सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे सर्वांचे लाडके नगरसेवक आदरणीय घोडगावची शान नितेश दादा पाटील यांचं झालं या ठिकाणी शुभागमन. तर नितेश दादा पाटील यांचं करूयात आपण या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम नितेश दादा, स्वागत आहे आपलं या व्यासपीठावर. नितेश दादा पाटील सन्माननीय विद्यमान नगरसेवक आणि जनतेनं ज्या व्यक्तिमत्वावरती प्रचंड विश्वास ठेवला, असं राजकीय क्षेत्रातील एक पडलेलं पहिलं पाऊल आणि पहिल्याच खरं तर पावलावरती ज्यानं घडवला पनवेल महानगरपालिकेमध्ये इतिहास असं नाव नितेशदा पाटील आपलं आहे. या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर नंबर 2चा खेळ बॉडी ट्रॅकवरती गुरुदास. पुढचा बॉल फटका चांगला आहे, इनफिल्डच्या वरनं घेतलाय क्षेत्रक्षण डीप मध्ये. गॅप मोठी होती, मोठी चेस, मोठी दरी, त्या दरीला भेदून दुभागून चिरत फाडत बॉल सीमारेषा पार, चौकार. दुरून दुरून आले संग दावी होणार मैदानात, दुरून दुरून आले संग दावी होणार मैदानात. स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक डवलाय. चला डीजे नितीन एक सॉन्ग होऊन जाऊ द्या. ज्यांना टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला आमदार चषक ही स्पर्धा भेट दिली गोडगावाच्या माध्यमातून, ज्या व्यक्तिमत्वानं सातत्यानं गोरगरीब जनतेच्या पाठीशी राहिला. कधी विचार केला नव्हता की राजकीय क्षेत्रातला पुढचा प्रवास काय, मात्र मागचे तब्बल 10 वर्ष निस्वार्थी काम खरं तर हे नाव करत राहिलं. घोड गाव नाही, या पूर्ण पंचक्रोशीमध्ये खरं तर सातत्यानं त्यांचं काम पूर्ण जनतेनं पाहिलं आणि ज्यावेळी संधी मिळाली त्यावेळी त्या संधीसोबत अगदी राजकीय क्षेत्रातील विजयाचा गुलाल ज्या अंगावरती पडला आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये इतिहास घडवणारं नाव आदरणीय नितेशदा पाटील यांचं झाल्या ठिकाणी शुभागमन. त्यांचं करूयात स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पनवेल हो, नाबाद विजय, परंतु या बाजमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. विजय जाधव मैदानावरती दाखल होतोय. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत आपण पाहतोय जबड 5 चेंडू टाकले, त्यामध्ये एक नो बॉल घोषित केला पंचांनी. त्यामुळे 4 बॉलचा खेळ आता संपन्न झालाय. 2 to go. 10 बॉलचा खेळ संपलाय आणि 10 बॉलमध्ये आपण पाहतोय 41 धाबा
दोन्ही बॅटरच्या बॅटमधून तुम्हाला पार मिळतील ही साजेदारी तुम्हाला पार मिळते, परंतु आता ब्रेक झाली आहे कारण रोशननं मैदान सोडलंय. त्यामुळे आता विजय मैदानावरती दाखल होते या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 2. ठीक. ते व्यासपीठावरती नुकतंच शुभागमन झालं आपल्या सगळ्यांचं एक लाडकं नेतृत्व नगरसेवक सन्माननीय निलेशदा पाटील साहेबांचं. त्या सोबतीनं ज्या नावानं भूमिपुत्र फाउंडेशनसाठी सातत्यानं काम केलं आणि गावठाण विस्तारासाठी दिल्लीपर्यंत जाऊन ज्या नावानं लढा दिला, असं आगरी समाजातील नेहमीच जनतेच्या भूमिपुत्रांच्या हक्कासाठी लढणारा आवाज किरणदादा पाटील आपल्या सोबत आहेत. नितेशदां सोबतीनं नेहमीच एक कटिबद्ध मित्र आणि एक कर्तव्यदक्ष काम खरं तर या निवडणुकीमध्ये ज्या व्यक्तिमत्वानं केलं आणि मागचे अनेक वर्ष दादा सोबतीनं खरं तर दादाच्या खांद्याला खांदा लावून जे लांब काम करत आलं आहे आदरणीय बंटीदादा आपल्या सोबत आणि त्या सोबतीनं प्रभाकरजी पाटील साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालं. या सर्व आपल्या मित्रपरिवाराचं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीनं या व्यासपीठावरती आपण करूयात मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बरोबर तयार. हरक्यातना बॉलला ढक्कल आहे. ऑन साईडला स्कोरला क्षेत्ररक्षक पळत पोहोचतील बॉलवरती, त्यामुळे एक आपण पाहतोय एक चिक्के सिंगल मिळतीये आणि सिंगलच्या साथीला आता धावफलक देखील पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरवरती 42 42 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2चा खेळ देखील संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अंती आपण पाहिला असेल धावफलक 23, तर या ओव्हरमध्ये देखील आतापर्यंत आपण पाहतोय जबरदस्त धाबा खर्च केल्या. तर व्यासपीठावरती आपण पाहताय अनेक सारे दिग्गज मान्यवर आपल्या सोबत आहेत. या स्पर्धेमध्ये निवाळीपाडा संघ खेळतोय, ज्यांची या स्पर्धेमध्ये काल अगदी एक उपस्थिती राहिली. विभाग साठी नेहमीच सातत्यानं जे नाव कार्य करायला मलंगडासाठी तत्पर असतं अशी निवाळीपाडा निवाळी परिसराची ओळख चैनूदादा जाधव पुरस्कृत संघ मैदानावरती खेळतोय. निवाळीपाडा आणि चैनूदादा जाधव यांच्या वतीनं देखील ऑल द बेस्ट या ठिकाणी टीम निवाळीपाडाला. या व्यासपीठावरती एक भव्य आणि रॉयल सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. एक फक्त 2 मिनिटं अंपास गेम थांबवायचा आणि चला गेम कंटिन्यू करा. 3 ओव्हरच्या ब्रेकमध्ये आपण हा सत्कार करू. 12 बॉलचा खेळ संपला आणि धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोरवरती 42 42 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरच्या अंती 23, तर या ओव्हरमध्ये 19 धाबा खर्च केल्या. त्यामुळे अजूनही 12 बॉलमध्ये धाबा किती येतील हा प्रश्न आता उभा झाला आहे. दयालू कारंद असतील, अविनाश असतील, अप्रतिम खेळ त्यांचा तुम्ही नेहमीच पाहिलाय, परंतु त्याच्या विरोधात आता बॅटिंग चांगली केली आहे रोशनच्या साथीनं. मैदानावरती विजय चांगला खेळला. ओव्हर नंबर 3 अविनाश. पहिला बॉल यावेळेस देखील फटका चांगला 20 मध्ये घेतला. डीपमध्ये खेळाडू पोहोचतील. उतलू फेक करते चेंडूला, दरम्यान मिळते एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकत असताना 43 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपण एन्जॉय करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहता एक मोठा सामना मैदानावरती रंगतोय. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान ही लढत तुम्हाला पार मिळेल. रोख रक्कम 1 लाख रुपये धनराशी असणारी स्पर्धा तुम्हाला जरूर पार मिळेल. यावेळेला देखील पुन्हा एकदा फटका चांगला 20 मध्ये खेळाडू पोहोचतात. एक सिंगल एकपट्टी, दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न होतोय, 2 धाबा एकपट्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धाबा रडीच्या वेगानं आणि चितेच्या चपड्याने एकपट्या जातील. त्यामुळे धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोरवरती आतापर्यंत 45 धाबा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. चांगली सुरुवात या मॅचमध्ये केली आहे. 2 ओव्हरमध्ये धावा चांगल्या बनल्या, परंतु आता कमबॅक करतोय मैदानावरती अविनाश काळन हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल. चांगला क्रिकेट आतापर्यंत दोन्ही संघ मैदानावरती खेळलेत. एक सामना जिंकत असताना दोन्ही संघानं अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये दाखवलाय. त्यामुळे आता साराचं लक्ष लागलं या मॅचवरती. 4 ओव्हरमध्ये धावा किती उभारल्या जातील, धावा किती रोखल्या जातील हे प्रश्न आता पडलाय जरूर. ज्या वेळेला देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडल्यानंतर भरधाव वेगाने बॉल निघून चाललाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल आता स्थिरावली या मॅचमध्ये 45 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. स्ट्रायकिंगवरती बॅटर तुम्ही पाहताय दाखल झालाय. मागचा पाय वाकवला, फटका चांगला आहे आणि अखेर क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. डीप मध्ये भरपूर वेगाने पोहोचले. 2 धाबा एकपट्या जातील. तिसरीचा प्रयत्न करताय. 3 धाबा एकपट्या जातील का पाहायचा आणि 3 धाबा इथून एकपट्या जातात. त्यामुळे धावफलक देखील टीमची टोटल वेगाने पुढे सरकत असताना करण ठाकूरच्या साथीने तुम्ही पाहता मैदानावरती नितीन
यस खरं तर 3 धाबा इथे एकवट्या गेल्यात आणि 3 धाब्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज होतं खरं तर दिलीप शेठ मडवी यांच्या वतीनं 500चं कॅश प्राईज आणि एक आकर्षक टी शर्ट देऊन त्या खेळाडूचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. स्विच हिटचा फटका क्या बात आहे, फुल टॉस होता त्याला पाठवला सरळ. स्विच हिट लाजवाब शॉट आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. आमच्या आवडीचा घेतो या ताबा मैदानाचा क्रिकेट खेळ आमच्या आवडीचा घेतो या ताबा मैदानाचा. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान क्रिकेट संघ. थँक्यू सो मच. चौकार आलाय, धावफलक वेगाने पुढे सरकतोय. या प्लेयरने देखील टर्न केला होम साईडला स्कोअर लेगला. क्षेत्ररक्षक पोहोचतायत, फंबल झाले. 2 धाबा एकपटाचा प्रयत्न होतोय ना अखेरला या 2 धाब्यात एकपट जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग असो, चांगला तालमेल तुम्हाला पार मिळेल. त्यामुळेच इथे 2 धाबा एकपट जातील. टाळा बाजतात त्या 2 धाब्यासाठी देखील, कारण ना क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबल आणि सिंगल डबलचा वापर इथे केला जातोय. त्यामुळे टीमची टोटल आता 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या अंती धावफलक तुम्हाला पार मिळेल. स्कोरबोर्डवरती धाबा 54. 54 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ड्रिंक्स टॉली जाते मैदानाच्या आतमध्ये आपल्याकडे वेळ आहे. आपण ऐकूया एक चांगलं संगीत. मास्टर माइंड कॅप्टन आमचा अनिल दादा ढोपरी. ऑलराऊंडर आट बाईकवाला बॅटमन अजय भंडारी. मुकेश मडवी बॅटमन भारी संघाचा ओपनर. धनंजय हिलाल हाय तो या टीमचा ऑलराऊंडर. योगेश दादा मडवी स्पॉन्सर हाय या संघाचा. हितेंद्र दादा मडवी स्पॉन्सर हाय या संघाचा. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान क्रिकेट संघ उसाटण्याचा. 3 ओव्हरचा खेळ आता संपला आणि टीमची टोटल 54 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पार मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गुरुदास दाखल होतोय. ओम भंडारी बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. ओमचा पहिला बॉल खेचला ऑन साईडला मिड विकेटला. वाराशी वार्तालाप करत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ओमचं केलंय स्वागत. षटकार. अनिकेत ढोपरी त्याच्या नावावर 2 बाईक. अमर हिलाल फास्टर बॉलर हाय तो खतरनाक. थँक्यू सो मच. 13 बॉल 47 धावांवरती बॅटिंग करतोय. खेळ आवडला असेल तर एकदा जोरला टाळा व्हायला हरकत नाहीये नितीनसाठी. अर्धशतकासाठी फक्त 3 धावाची गरज या मॅचमध्ये. अप्रतिम फटकेबाजी सलामी तो दाखल झाला. सलग 3 बॉल 3 चौकार त्याच्या बॅटपुत्र आपण पाहिले. त्यामुळे इथून टॉप गिअरवरती बॅटिंग पाहायला मिळते. 47 धाबा नितीनच्या बॅटपुत्र आपण पाहिले त्या मॅचमध्ये. अजून एक चांगला फटका ऑन साईडला खेचलाय. खेळाडू उपस्थित स्कोअर लेगला. हा झेल टिपला आणि अखेर विकेट मिळतीये नितीनची देखील. फलंदाज बाद. दुरून आले संग दावी होणार मैदानात. दुरून आले संग दावी होणार मैदानात. स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक ठेवलाय उसटणे या गावात. स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक ठेवलाय. 14 बॉल 47 धावाची खेळी त्याने केली आहे. त्यामुळे टाळा इथे वाजतात. 50 धावांसाठी फक्त 3 धाबाची गरज होती, परंतु इथे धाबा उभारायच्या. त्यात अनुषंगाने मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर विकेट भीतीये. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतो आहे. नॅट नंबर 5 वरती जयेश जाधव मैदानावरती दाखल झाला आहे. या बादमध्ये आता ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती असताना पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्यानंतर पुढच्या बॉलवरती विकेट भीती आहे. बरोबर यार. यावेळेला देखील लाईन खराब. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली आहे आणि धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 61 61 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. शुभम माळी यांच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. ऑफिशियल स्कोरर
अप्रतिम लेखणी त्याची तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेला देखील जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये, मोबाईलमध्ये नेटवर्क, तर क्रिकेटमध्ये फुटवर्क भरपूर जरुरी असतं, परंतु बदलली ते नव्हतं. त्यामुळे अजून एक डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर आता सलगचा दुसरा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. एक विकेट देखील काढली आहे. गुरुदास तुम्ही पाहताय ओम भंडारी मैदानावरती दाखल होतोय. या मातमध्ये अजूनही आपण पाहतोय 3 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. पूर्वार्ध तुम्हाला जरूर पाहायला मिळेल, परंतु धावफलक आता चांगल्या धाबा सेट झाल्यात या मॅचमध्ये. बरोबर तयार. अजून एक चांगला फटका, परंतु फटका पोचलाय. खेळाडू पाठमोरा आणि अखेर झेल तिथे टिपला गेला. त्यामुळे अजून एक धक्का लागतो टीम जय हनुमान नेवालीपाडा संघाला. फरंदाज बाद. मडवी यांनी हो केलंय आयोजन महेश गायकवाड दादा आपला खंबीर असतोय साथीनं गावदेवी आईच्या आशीर्वादाचा आमच्या पाठीशी कायम हात गावदेवी आईच्या आशीर्वादाचा आमच्या पाठीशी कायम हात. अजून एक विकेट मिळतीये. नवीन खेळाडू मंदिरावरती आता दाखल होतोय भावेश. निलेश जाधव दाखल होत आहेत. भावेशने हा झेल टिपला. त्यामुळे अजून या मॅचमध्ये आपण पाहतो इथून चेंडू शिल्लक असतील. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक पूर्णपणे आता स्थिरावलाय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे. फलकावरती धाबा 61 61 धाबा त्या फलकावरती जोडल्या जातील. यावेळेला देखील ऑन साईडला बिगिट करायचं होतं, नाही जमलं, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती होती आहे. अजून एक बॉलचा खेळ आता इथे शिल्लक या मॅचमध्ये. आणि ओव्हर नंबर 4 तुम्ही पाहताय. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं धावफलक आता मोठं सेट होईल, परंतु पुन्हा एकदा विकेट काढली आहे. 2 धक्केच दिलेत या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती असताना ओम भंडारी चांगली बॉलिंग तो करतोय. शेवटचा बॉल, शेवट गोल करण्याचा प्रयत्न होतोय. डीपमध्ये खेळाडू पोहोचतील, परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर बॉल सीमारेषा पार. हा षटकार आणि षटकाराच्या साथीनं धावफलक आता जाऊन पोहोचले. टीमची टोटल 67. पहिला डाव मैदानावरती संपलाय. पुढच्या मॅचचा टॉस देखील आपल्याला करायचा आहे आणि त्या सोबतीनं एक रॉयल राजेशाही सन्मान या व्यासपीठावरती आपण करणार आहोत. कल आपण पाहिलं तर सातत्यानं या व्यासपीठावरती कल्याणकारी भूमिका ज्या व्यक्तिमत्वाची राहिली आहे, जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणारं नाव नितेशदा पाटील यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅच आपण टॉस करतोय. एका बाजूला रायगडातील नामवंत संघ संगीत कॅप्टन आहेत मुरबीचे आणि दुसऱ्या बाजूला भिवंडी विभागातील रांजनोली ज्याहरी आणि त्याचे कॅप्टन आहेत भावेश ठाकरे. आणि नाणेफेकीचा कॉल आपण करतोय एक डॅशिंग अँड डायनामिक नगरसेवक नितेशदांच्या शुभ हस्ते. ते दादा 4 ओव्हरची मॅच आहे. टेल या हेड कॉल करायचा आहे. कॉल करतील कॅप्टन मुरबीचे यज्ञेश्वर प्रतिष्ठान जय दुर्गामाता मुरबीचा कॉल हेड आणि आला या ठिकाणी टेल म्हणजे टॉस जिंकला रांजनोली. निर्णय भावेश फील्डिंग. चला ऑल द बेस्ट. नितेश आता 2 मिनिटं दादाचा एक स्पेशल सन्मान या ठिकाणी आपण करू. राजकीय क्षेत्रातील एक सर्वाधिक मोठं चर्चेत असणारं नाव प्रशांतजी ठाकूर साहेब आणि त्यांचं विश्वसनीय हे असं व्यक्तिमत्व ज्या नावानं राजकीय क्षेत्रात एक सर्वाधिक मोठा बदलाव घडवून आणला आणि विकासाचा येत्या काळामध्ये नवं नाव, ते नाव म्हणजे नितेशदा पाटील. आणि नितेशदाचा शुभ सन्मान आपण करतोय स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या शुभ हस्ते. म्हटलं जातं ना की काम असं करा की नाव झालं पाहिजे आणि नाव असं बनवा की नावानं काम झालं पाहिजे. आणि जनतेच्या मनामनात जे नाव होतं आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये जनतेनं प्रचंड विश्वास ज्या नावावरती ठेवला. मुकुंद या दिलीप शेट या सगळ्या मडवी परिवाराच्या शुभ हस्ते हा एक राजेशाही सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. आणि सन्मान आपण करतोय एक नवनिर्वाचित युवा नगरसेवक नितेशदा पाटील यांचा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आपल्या विनंतीला मान देऊन आज आवर्जून आपला वेळ या स्पर्धेसाठी नितेशदानं दिला, त्याबद्दल नितेशदा पाटील यांचं मनपूर्वक आभार. डीजे एकदा सॉन्ग होऊन जाऊ द्या. पनवेल
मी 2 मिनिटं चर्चा करू. राजकीय क्षेत्रातील भरभरून यश खरं तर मिळालं, त्याबद्दल स्पेशली अभिनंदन आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीनं, पूर्ण टेनिस क्रिकेटच्या वतीनं आणि आमच्या रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीनं. स्वर्गीय रामचंद्र मडवी हे देखील राजकीय क्षेत्रातील उपतालुका प्रमुख दादा नाव होतं आणि असं म्हटलं जाताना मरावे परी कीर्तिरूपी उरावे, अशा या राजकीय क्षेत्रामध्ये या व्यक्तिमत्वानं ते आयुष्य जगलं आणि त्यांच्या नावानं त्यांचा परिवार आज त्यांच्या आठवणी क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून जगवत आहे. दादा तू स्वतः एक चांगला आयोजक आहेस. आमदार चषक सारखी एक भव्य दिव्य स्पर्धा अनेक वर्ष घोटगावानं टेनिस क्रिकेट विश्वाला दिली आहे. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल दादा काय सांगशील? आज रामचंद्र मडवी प्रतिष्ठान, आज तुम्ही बघितलं तर एक मडवी म्हणजे या परिसरामध्ये एक ब्रँड म्हणजे ओळखले जातात. आज रामचंद्र दादा असतील किंवा आपले मुकुंद दादा असतील, त्याचबरोबर आमचे मिलिंद भाऊ असतील, ह्या पूर्ण पंचगोष्ठीमध्ये ह्या मडवी फॅमिलीने एक त्यांचा एक वचक या पूर्ण प्रभागामध्ये ठेवलेली आहे. आज या मी प्रत्येक वर्ष पाहतोय, आमचे योगेश दादा असतील, आमचे युवा हितेंद्र असतील, आम्ही दरवर्ष पाहतोय की प्रत्येक वर्षी एक आगळं वेगळं एक अरेंजमेंट त्यांचं या इथल्या स्थानिक क्रिकेटरांसाठी असतोय. आज क्रिकेटरांचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी प्रत्येक वर्षी आपण बघत असतो की एक मोठं असं भव्य दिव्य असं एक त्यांचं आयोजन पाहण्यासारखं असतोय. आज त्या कार्यक्रमामध्ये मला बोलवून त्यांनी तुम्ही सगळ्यांनी मडवी फॅमिली असेल किंवा आमचे युवा हितेंद्र असेल, योगेश दादा असतील, यांनी सगळ्यांनी मला बोलवून माझा मान सन्मान केला, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. आणि आताच ज्या टीमचं मी टॉस केलं त्यांना दोघांना पण शुभेच्छा. धन्यवाद. बोलणं रुबाबदार, वागण्यामध्ये खबरदार आणि नगरसेवक जबाबदार. एकदा जोरदार टाळा होऊ द्या तुम्हा सर्वांचा, आपला हक्काचा माणूस, आपला नगरसेवक नितेश दादांसाठी. यानंतर अजून काही सन्मान आहेत. दादाला विनंती आहे आपण व्यासपीठाची शोभा वाढवावी. आपल्या भूमिपुत्र फाउंडेशनचे सर्वा आणि नेहमीच भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी लढणारं नाव किरणदादा पाटील यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आपण करतोय. आणि या किरणदादा पाटील त्यांचं देखील प्रचंड मोठं योगदान होतं दादाच्या यशामध्ये आणि या सगळ्या आपल्या मित्रांचं आपण करूयात मनपूर्वक आभार आणि या ठिकाणी स्वागत. भूमिपुत्र फाउंडेशनचे सर्व अध्यक्ष आणि गावठाण विस्तारासाठी ज्यांना दिल्ली दरबारापर्यंत भूमिपुत्रांचा आवाज उठवला ते नाव म्हणजे किरणदादा पाटील आणि त्यांचा हा शुभ सन्मान रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीनं आपण करतोय. यानंतर आपण सन्मानित करूयात दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस बंडीदादाचा देखील शुभ सन्मान केला जाईल. नितेशदादाच्या सोबतीनं पूर्ण खरं तर मागचे 4 महिने दिवसरात्र एक करून दादाला ज्या नावानं प्रचंड प्रेम दिलं, बंडीदादाचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय आणि हा सन्मान देखील आपण करतोय योगेशदादांच्या शुभ हस्ते आणि हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. योगेशदादा मडवी, हितेंद्र मडवी, मुकुंददा आणि दिलीप शेट यांच्या माध्यमातून या आपण सर्वांच्या शुभ हस्ते बंडीदादाचा सन्मान करू. नितेशदादा ज्या नावावरती प्रचंड विश्वास ठेवतं ते नाव म्हणजे बंडीदादा आणि त्याचा हा शुभ सन्मान आपण करतोय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीनं. थँक्यू सो मच बंडीदादा. यानंतर प्रभाकरजी पाटील साहेब आपल्या सोबत आहेत, त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. प्रभाकर दादा म्हटलं की नेहमीच प्रत्येक छोट्या आणि बारीक गोष्टीवरती एक मोठी नजर ज्या नावाची असते असं नाव म्हणजे प्रभाकर दादा. जेव्हा आमदार चषक होतं ना दादा, पूर्ण CEO अँड मॅनेजर म्हणून ही भूमिका प्रभाकर दादानं अनेक वर्ष पार केली आहे आणि आम्हा समालोचकांना देखील जे नाव प्रचंड प्रेम देतं असे एक लोकप्रिय व्यक्तिमत्व प्रभाकर दादा पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय. आणि या सर्वांचे करूयात आपण मनपूर्वक आभार, देऊयात दोन्ही टीमला शुभेच्छा आणि जाऊयात आपण ऑन गोईंग मॅचकडे. आणि आवाज कॉम्बॉक्समध्ये आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडला जाईल आणि यावेळी आपल्यासोबत समालोचक म्हणून जोडले जातील आमचे समालोचक मित्र सागर मांडवकर. धन्यवाद ओमी. मॅचकडे जरूर आपण वळूया. सामन्याची पार्श्वभूमी पाहिली, जे हनुमान नेवाली पाड्यानं बॅटिंग केली, टार्गेट सेट केले, विजयासाठी लक्ष उभं केले, 68 रन्स टू विन. हा सामना सुद्धा कमालीचा असेल. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे. गावदेवी हिदुटणे विरुद्ध जे हनुमान नेवाली पाडा बॅटिंग टीमला पारितोषिक आले, तर गावदेवी हेडुटणेसाठी प्राइज आहेत. रोशन जाधव सलग 3 चेंडू डॉट, त्यानंतर हा धडाका, धूम धडाका, लॉंग ऑन कडे षटकार. दुरून आले संग गावी होणार मैदानात. बघा इथे पारितोषिक आले, गावदेवी हिदुटणेचे चाहता वर्ग आणि त्यांचा पाठीराखा वर्ग. मिथुनची सत्य हिदुटणे यांच्याकडून 3 षटकार, 3000, 3 चौकार, 3000. चेक
तसेच एक पारितोषिक अजून येतं नेवाळीपाडासाठी शरद पाटील बुर्दुलचे ज्यांनी काकडवालला पुरस्कृत केलं होतं. कोणत्याही या ठिकाणी फलंदाजानं जर मैदानावरती आपण पाहिलं नेवाळीपाडा आय थिंक सध्या जी करती आहे जर कोणतीही हॅट्रिक या ठिकाणी आली तर 1000 रुपयाचं पारितोषिक शरद पाटील बुर्दुल यांच्या माध्यमातून दिलं जाईल. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती टोटल गुणितालिका आपण पाहिली 7 धावा आहेत. विनिंग टार्गेट 68. लक्ष विद्या मॅचकडे 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे जर हा सामना गावदेवी हेदुटणे संघाने जिंकला तर. क्रॉस बॅटेड ऑन साईडला डीपकडे फिल्डर यस कुठे का होईना चेंडू अडवलाय. धाव घेण्याची तयारी दत्ता एकनाथ संते असतील आणि सुखदेव विष्णू काळन हेदुटणेचे आमचे हे पाठीराखे त्यांच्याकडून सामना जर गावदेवी हेदुटण्याने जिंकला तर 5000. मिथुनजी सते यांच्याकडून 3 षटकार 3000 3 चौकार 3000. लक्ष विद्या मॅचकडे विक्की घरच्या पूर्वार्धामध्ये धावा 23 पाहिल्या. हर्षल भंडारीनं 19 दिला. अविनाश काळननं 12 दिला. ओम भंडारीनं 13 दिला. पूर्वार्धामध्ये 67वर मजल मारले आणि 68चं टार्गेट उभं केलं. आता इथून ज्या लढती असतील त्या महत्त्वाच्या असतील. चला वेळेचं भान असू द्या. पंचांच्या सातत्याने सूचना येतात आणि वेळेला आता महत्त्व द्या. आपण पाहतोय राजकीय क्षेत्रामध्ये वावरणारी मंडळी संगणक युग आहे विज्ञान युग आहे असं म्हटलं जातं. आज कुणाकडे कुणासाठी वेळ नाही आहे मात्र या निमित्तानं आपण आपल्या प्रियजनांसाठी वेळ देत असतो. बघा मध्यरात्रीनंतर सुद्धा नितेश दादा आपले सर्वांचे लाडके आणि त्यांचा सर्व मित्र परिवार मध्यरात्रीनंतर सुद्धा आपल्या प्रियजनांना भेटण्यासाठी त्यांनी हा अमूल्य वेळ दिला. मग क्रिकेटची स्पर्धा असो अनेक इव्हेंट असो. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावफलकावरती 9. सचिन भोईर उंबारले आणि प्रेम काळन हेदुटणे यांच्या ठिकाणी शुभागमन झालं. या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि हा प्रेम नक्कीच दादांना देखील आपल्या भाषणातनं सांगितलं की मडवी फक्त नाव नाही तर ब्रँड बनलं आहे. आणि अर्थातच स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानची सुंदर स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेला आज अनेक दिग्गज व्यासपीठावरती आपण पाहता नगरसेवक भेट देताना आपल्याला पाहायला मिळतात. 9 धावा धावफलकावर. लखन जाधव अगदी पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा लखननं कमालीची गोलंदाजी केली. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप हेदुटणे संघाकडे. नितीन जाधवचा वैयक्तिक योगदानाचा विचार केला आज तो गोलंदाजांना नडला. 14 चेंडूमध्ये 47 धावेची आकर्षक खटके खेळी त्यांनी केली. एकटा नडला गोलंदाजाने. आता त्याच धावसंख्येचा पाठलाग करायचे. ओ लाईन पाहिली क्रॉस बॅटेड जबरदस्त गोलंदाजी. आज काही सामने आपण ओमी असे सुद्धा पाहिले जे फलंदाजीच्या जोरावर जिंकले गेले. काही सामने असे सुद्धा पाहिले जिथे फलंदाजीनं गोलंदाजांना नमवलं. आता या महत्त्वाच्या लढतीमध्ये आपण पाहतो एका बाजूला नेवालीपाडा आणि एका बाजूला हेदुटणे. स्लोअर 1 फटका बनवला. फाईन लेग कडे दंड आणि चौकार 4 धावा. आणि आज हेदुटणे आणि आपण पाहिलं नेवालीपाडाचा भरपूर मोठा फॅन्स चाहता वर्ग आपण मैदानाच्या चारही बाजूला पाहतो. बक्षिसांची लई लूट आहे. सामना जिंकला तरी गावदेवी हेदुटणेला पारितोषिके सलग 3 षटकार 3 चौकाराला सुद्धा पारितोषिक आहे. मात्र पहिल्या षटकामध्ये रोशननं जो कारनामा केला फक्त 9 धावेचे षटक. 2 षटकानंतर कंपॅरिझन केले पूर्वार्ध आणि उत्तरार्ध जेव्हा आघाडीवर अजूनही आपण पाहतोय जे हनुमान नेवालीपाडा. चोख प्रत्युत्तर देताना ओव्हर नंबर 2 2 डॉट आलेत. धावा दाफलकर आपण पाहतोय टोटल आतापर्यंत 13 धावा. ओ क्रॉस बॅटेड डीप मिड विकेटला फिल्डर तिथे रेडी आहेत. सिंगलनं धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा धावफलकावर टोटल आतापर्यंत 14. संत गतीनं वाटचाल होते मात्र 1 षटकामध्ये इथे पिटाई करावी लागेल. सामना जिंकायचा असेल ते गावदेवी हेदुटणे संघाला. सलामीवीर आहेत आणि सलामीवीरांकडून खूप मोठ्या अपेक्षा असतात. लखन जाधव सुंदर षटक हाताळतोय आणि त्याची भेदकता पुढ्यामध्ये ठेवला. त्याला लॉफ करण्याचा प्रयत्न. डीपकडे फिल्डर आहेत निघाले. सिंगल डबलनं फारसं बिघडणार नाही आहे. 4 षटकांचा सामना आहे.
मात्र कधीही काय येऊ शकतो मॅचकडे लक्ष द्या. पुन्हा एकदा उलटफेर होत असतात. आपण बऱ्याच वेळा पाहिलं 4 षटकांचे सामने, एकूण धावा दाफलकावर टोटल आपण आत्तापर्यंत पाहिलं तर संघ पोहोचला 16. लखन जाधव धावसंख्या 16, टार्गेट 68. क्रिकेटमध्ये अनेक उलटफेर आपण नेहमी पाहत असतो. लखन जाधवनं आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 7 धावा दिल्यात, तर हे षटक संघासाठी उपयुक्त राहिले. गुड बॉलिंग, पूर्णपणे दबाव परिस्थिती निर्माण केली, तणाव टेन्शन वाढलं. बॅटिंग टीम गावदेवी हेदुटणे या संघावर 2 षटकानंतर एकूण धावा 16. बघा पारितोषिक आले. दत्ता एकनाथ संते आणि विष्णू काळन यांच्याकडून जर सामना जिंकला, मगाशी सुद्धा आम्ही सांगितलं तर 5,000 टीम गावदेवी हेदुटणे संघाला आणि मिथुनजी सते यांच्याकडून सलग 3 चौकार आणि षटकारासाठी 2,000 रुपये. तर 12 चेंडूचा खेळ संपला, धावा 16, उर्वरित चेंडू शिल्लक आहे 12 आणि विनिंग कॅल्क्युलेशन यस आपण चेक करतो. यस, फेअर डिलिव्हरी. मॅच ऑन करा. पुन्हा विनंती करू पुढच्या दोन्ही संघांना, फिल्डिंग टीमला आपण रेडी राहायचे. 12 चेंडू आणि 52 धावेची गरज. 2 षटकानंतर एकूण आपण पाहतोय धावा झाल्या 16. योगेश मडवी जितेंद्र मडवी यांनी हो केलंय आयोजन. महेश गायकवाड दादा आपला खंबीर असतोय साथीनं. लक्ष द्या मॅचकडे. अगदी मेन स्टेजच्या समोर आपण पाहतो संपूर्ण आमचा आयोजकांचा कमिटी वर्ग. 2 षटकानंतर धावा दाफलकावरती टोटल 16 धावा आहेत आणि तिथे इम्पॉर्टंट चर्चा होते. अनिलजी डोपरे असतील, हितेंद्र दादा असतील, अनिकेत आहेत. उद्याच्या नियोजनाची सुद्धा चर्चा होईल. अजय भंडारी तिथे सुद्धा आहेत. क्रॉस बॅटेड, पूर्णपणे दबाव परिस्थिती निर्माण केली. मोठे फटके येत नाही. जे हनुमान नेवालीपाडा भेदक गोलंदाजी. नितीनचं षटक कमालीचं राहिलं आणि त्या आपण पाहतो नितीननं बॅटिंग केली पूर्वार्धामध्ये ती 47 धावेची. लक्कनचं षटक मॅचला यू टर्न दिलं आणि गोलंदाजाने या सामन्यामध्ये आपली गुंडगिरी मक्तेगिरी दाखवली. करण ठाकूर ओव्हर नंबर 3 डॉट बॉल. पुन्हा फटके कनेक्ट होत नाही. बघा प्रभावित करत असताना रोशन जाधवचं 9 धावा, लक्कननं धावा दिल्या 7. गावदेवी हेदुटणेकडून 1 षटकाराचा अपवाद वगळता रोहित मात्रेनंतर आत्तापर्यंत जी फारशी कामगिरी पाहिजे ती होत नाही. कॅल्क्युलेशन कठीण होत चालले. आता चेंडू शिल्लक 10. यस, लक्ष येतो मॅचकडे आणि इथे धक्का मिळेल. तर आपण पाहतोय व्यासपीठावर एक युवा नेतृत्व, दमदार व्यक्तिमत्व आणि भारतीय जनता पार्टीचे दमदार व्यक्तिमत्व. नेहमी या पंचक्रोशीमध्ये ज्यांच्या नावाचा बोलबाला, माणुसकीतून माणूस जोडणारा हा देव माणूस. आणि आपण पाहतोय दमदार आमचे नगरसेवक नितीशदादा पाटील, क्रिकेटवर ज्यांचं प्रचंड नेहमी प्रेम असतं, दानशूर दाते. आणि आपण त्यांना पाहतोय त्यांची सर्व मित्रपरिवार आज वेळात वेळ काढून काढलेत. तर DJ नितीन यांच्यासाठी 500 रुपयाचं प्राईज आले आणि समालोचक ग्रुपसाठी सुद्धा दादांकडून 1000चं प्राईज आले. त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. सामना कठीण होत चालला आणि धावा आपण पाहतोय 17. टार्गेट विजयासाठी 68. थँक्यू सो मच नितेशदा पाटील आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचा या ठिकाणी करूया आपण मनपूर्वक आभार. आणि राजकीय क्षेत्रात येत्या 5 वर्षात या संपूर्ण प्रभाग क्रमांक 1चा दादा कायापालट आपण करून दाखवाल हीच आई भवानी चरणी, मा जगदंबे चरणी प्रार्थना. आणि राजकीय क्षेत्रात नितेश पाटील नावानं एक नवी आख्यायिका सुरू होती आहे. तर पुढील वाटचालीसाठी नितेशदा आपल्याला खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आपण दिलात त्याबद्दल आपला आभार. नाऊ बॅक टू क्रिकेट. पुढचा सामना थोडाच वेळात सुरू होईल. दोन्ही टीम्स जशी मॅच फिनिश होईल तुम्ही येऊन थांबायचं. एका बाजूला रांजनोळी आणि दुसऱ्या बाजूला टीम मुरबी आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळते. तर दोन्ही टीम्स कॉम्बॉक्सच्या बाजूला येऊन तुम्हाला थांबायचं आहे. एक टीम जाईल बॅटिंग डगआउट, एक फिल्डिंगसाठी मैदानावरती उतरेल. आणि पुन्हा एकदा आपण जाऊया कॉम्बॉक्समध्ये. आवाज सागर मांडवकर आपल्यासोबत. ओ, फटके येत नाही. प्रेक्षकांना टेनिस क्रिकेटमध्ये का आवडतं? त्यांना फास्ट फटकेबाजी पाहायला आवडते, षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला आवडते
68 धावांचं टार्गेट होतं. सलामीवीरांकडून जो खेळ हवा होता तो खेळ पाहायला मिळाला नाही आणि पाठीराखा नाराज असेल. आता सामना पूर्णपणे मजबूत पकड निर्माण केली. रोशन जाधवने दिल्या 9 धावा, लखनने दिल्या 7. मात्र करण ठाकूरच्या या गोलंदाजीनं मॅचमध्ये कमबॅकच करून दिले. 3 षटकानंतर धावा धावफलकावरची टोटल 18 पाहतो आणि आता चेंडू शिल्लक राहिले 6 आणि करायचे तब्बल 50. दुरून आले आपल्याला उत्तर मिळेल की या स्पर्धेचं टायटल कोण जिंकणार आणि 72 टीममधनं जो कॅप्टन खरं तर चॅम्पियन टीमचा असेल त्याच्या शुभ हस्ते एक इतिहासाचा साक्षीदार तो देखील बनेल. कारण 72 12वे खेळाडू त्याच्यातून एका भाग्यवान खेळाडूला मिळेल 2 व्हीलर मोठं बाईक आणि त्याचा ड्रॉ विनिंग कॅप्टनच्या हस्ते आपण करणार आहोत. फटका चांगला तिकडे स्क्वेअर लेगला फळलं बनून राहतील प्रेक्षक आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो षटकार. याच दरम्यान सचिनदादा भोईर उंबारली यांचं शुभागमन झालं. या सचिनदादा व्यासपीठावरती क्रिकेट विश्वातील कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमधलं एक मोठं नाव आणि आपलं स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषकात मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लक्ष विद्या मॅचकडे धावा धावफलकावर 24. मी मॅच पाहिली तर वन साईड आहे. मॅचमध्ये जी मजा पाहिजे ती प्रेक्षकांना पाहायला मिळत नाही. जी सुरुवात हवी होती तिथे सुरुवात झाली आणि त्या कारणास्तव हा सामना हातामधून निसटून चाललाय. टार्गेट 68. चेंडू शिल्लक 3. धावा धावफलकावरती टोटल 24. क्रॉस बॅटेड मात्र आता लेट चालले. वेळ निघून होत चालले आता पण जरूर पाहतोय नाराची बॅटिंग लाईनअप कडून. तर पुढच्या फिल्डिंग टीमला आम्ही सूचना करतो आपण रेडी राहा. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम. पुढचा सामना आपण पाहणार जयहरी राजनोली विरुद्ध यज्ञेश्वर प्रतिष्ठान. हर्षाली 11 जयदुर्गा मुरबी. आणखीन एक बिग फाईट. आक्रमण चढवला हल्ला फटके येतात मात्र लेट झाले. आता वेळ निघून गेल्या पदरी मात्र पराभव. फॉर्मॅलिटीज सूर्य मैदानावर. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम रेडी राहा. धावा धावफलकावरती 36 लास्ट बॉल आणि बऱ्याच मोठ्या फरकानं हा वन साईड मॅचमध्ये पकड निर्माण करताना. तर आज अतिशय आनंदाचा दिवस. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील आमने लोणाड परिसरातील एक सर्वाधिक मोठा आयोजन आणि स्पर्धा भरवण्याचं मान ज्या व्यक्तिमत्वाला मिळतं स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवळचे सर्व आणि मुठवळ गावाचे पोलीस पाटील त्यांची लाडकी कन्या काव्या उत्तम पाटील. आज आपल्या लाडक्या दिदीचा वाढदिवस आणि काव्या दिदीला वाढदिवसाच्या आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. काव्या उत्तम पाटील मुठवळ यांना आपण देवात वाढदिवसाच्या शिवमे भगव्या शुभेच्छा. धन्यवाद. अंतिम बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. रेडी आहे टीम. भावेश ठाकरे आणि त्याचा संघ जहरी रानोळी आणि एका बाजूला संकेत पाटील आणि त्याचा संघ मैदानावरती सज्ज. काही क्षणात जयदुर्गा माता मुरबी इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. यज्ञेश प्रतिष्ठान या नावानं मॅच बॉल रिटर्न करायचा आहे. नक्कीच मॅच बॉल पिक करायचा आहे. ओमी आपण इथे पाहिलं सुरुवातीच्या प्रमुख फलंदाज काही करू शकले नाही.